हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे मैत्रीण की सवत. स्नेहा आणि राधा या लहानपणापासून जिवलग मैत्रिणी होत्या. दोघींचं बालपण, कॉलेजचं आयुष्य सगळं एकत्र गेलं. आपण काहीही झालं तरी एकमेकींपासून दूर जाणार नाही, असा शब्द त्यांनी घेतला होता. कॉलेजमध्ये असताना राधाला कुणावर तरी प्रेम आहे असं ती स्नेहाला सांगायची, पण नाव कधी सांगत नव्हती. स्नेहालाही कधी फार विचारायची गरज वाटली नाही. काळ गेला, नोकरी, करिअर आणि लग्नाचे प्रस्ताव सुरू झाले. स्नेहासाठी सुयोग नावाचा मुलगा ठरला. देखणा, स्थिर आणि संस्कारी. सगळ्यांना तो आवडला. स्नेहालाही तो योग्य वाटला. लग्नाची तयारी सुरू झाली. राधा आणि तिच्या मैत्रिणीच्या लग्नात जीव ओतून मदत करत होती. लग्न झालं. स्नेहाचं नवीन आयुष्य सुरू झालं. सासरी तिला सगळे छान वागवत होते. सुयोग चांगला पती होता, काळजी घेणारा, प्रेम करणारा आणि जबाबदार. स्नेहा हळूहळू त्या आयुष्यात रमू लागली, पण काहीतरी विचित्र तिला जाणवत होतं. सुयोग काही वेळा विचारात हरवलेला असायचा. काही प्रश्न विचारलं की तो विषय बदलून टाकायचा. एका रात्री स्नेहाला सुयोगच्या कपाटात एक जुनी डायरी मिळाली. उत्सुकतेपोटी तिने ती वाचली. त्यात लिहिलं होतं, तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी फक्त तिच्यावर प्रेम करतो. तिला मी कधीच विसरू शकणार नाही. स्नेहाचं मन हादरलं. तिच्याशिवाय म्हणजे कोण? लग्नानंतर नवऱ्याच्या मनात दुसरी कोण आहे ही कल्पनाच तिला असह्य झाली. पण सगळ्यात मोठा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तिने डायरीच्या शेवटच्या पानावर नाव वाचलं, राधा. स्नेहा हादरून गेली. राधा म्हणजे माझी जिवलग मैत्रीणच त्याचं खरं प्रेम आहे. तिला लग्नाच्या आधी राधाने का कधीच नाव सांगितलं नाही याचं उत्तर मिळालं. सुयोग अजूनही राधावर प्रेम करतो आणि राधालाही त्याच्यावर होतं हे वास्तव आता तिच्या समोर होतं. दुसऱ्या दिवशी स्नेहाने राधाला भेटली. हे खरं आहे का, तू आणि सुयोग? राधा शांत झाली. डोळ्यात पाणी आलं. हो स्नेहा, तो माझं पहिलं आणि खरं प्रेम आहे. पण माझ्या घरच्यांनी आमचं लग्न मान्य केलं नाही आणि मग तो तुझ्यासाठी ठरला. मी तुला सांगू शकले नाही. स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आयुष्याचं सुख तुमच्या अपूर्ण प्रेमावर उभं आहे का? त्या तिघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. स्नेहाला सुयोगवर राग होता, पण त्याच्यावर प्रेमही होतं. राधा तिची जिवलग मैत्रीण होती, पण तिने मोठं गुपित लपवलं होतं. सुयोगने मात्र स्नेहाला धरून सांगितलं, हो, माझं प्रेम राधाच होती, पण तुझ्याशी लग्न झाल्यावर मी ठरवलंय की फक्त तुलाच माझं आयुष्य देणार. मला भूतकाळ मागे टाकायचा आहे. स्नेहाला प्रश्न होता, खरंच तो भूतकाळ मागे टाकू शकतो का? एके दिवशी राधा स्नेहाला भेटली. तिने तिचा हात धरून म्हणाली, तू माझ्यासाठी बहिणीसारखी आहेस. सुयोगला विसरणं माझ्यासाठी कठीण आहे, पण मी ठरवलंय की आता मी दूर जाणार. तुम्हा दोघांचं आयुष्य सुखाचं व्हावं हीच माझी इच्छा आहे. राधा परदेशात नोकरीसाठी निघून गेली. स्नेहा आणि सुयोग हळूहळू त्यांच्या आयुष्यात स्थिर झाले. काळ गेला. स्नेहाला अजूनही कधी कधी वाटायचं, जर राधा आणि सुयोगचं लग्न झालं असतं तर. पण मग ती स्वतःला समजवायची
की आयुष्यात प्रत्येकाला आपापले त्याग करावे लागतात. सुयोगने आपल्या वचनाप्रमाणे स्नेहाला खरं प्रेम दिलं आणि स्नेहाने ठरवलं, भूतकाळातलं सगळं गुपित उघडलं तरी वर्तमानातलं प्रेम जगायचं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.